आज कुत्र्याच्या गळ्यात प्लास्टिकचा डबा अडकला. नमस्कार मंडळी. सकाळी वाऱ्यात झाडाचा एक फटा पडला होता. तो उचलून साईडला फेकायला गेली तर हात पिचकला. काकीकडे जाऊन हाताची मालिश करून घेतली आणि घरी येऊन पूर्ण घराची साफसफाई करायला चालू केली. नंतर मी चमच्याभर तूप खाल्लं. पिया रेडी होऊन तिच्या एक्झामसाठी गेली. मला जेवणामध्ये बऱ्याचशा गोष्टी बनवायच्या होत्या, त्याची तयारी केली. जेवण करतच होते तोपर्यंत बाहेरून आवाज आला की कुत्र्याच्या गळ्यात डबा अडकलाय म्हणे. पूर्ण गाव गोळा झाले आणि काही पण करून तो डबा काही निघेना. पण हा तो डबा प्लास्टिकचा होता, त्यामुळे तो पुढून कापला जेणेकरून त्याला श्वास घेता यावं आणि थोडंफार काही खाता पिता यावं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी माघारी आलो आणि मी माझ्या एक्झामची तयारी करत बसले. आमच्या घराशेजारी एक निळुंब्याचं झाड उगवले आणि गावातली मुलं वरच्यावर निळुंब्या खात असतात. ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस मी पण खायचे आणि चित्र काढायचे आणि रंगपंचमीच्या वेळेस ह्याच निळुंब्याने रंगसुद्धा खेळायचे. तुमच्या इथे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. संध्याकाळी 6 वाजता लाईट गेली. मग मी दादाच्या दुकानाला जाऊन 2 वडापाव घेऊन आले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेतली. थँक्स फॉर वॉचिंग.